मित्रांनो, स्वागत आहे सिव्हिल कट्टा या आपल्या मराठी सिव्हिल इंजिनिअरिंग चॅनलवरती. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं हे लेक्चर नंबर 2 असणार आहे. लेक्चर नंबर 1 पाहायचं असल्यास तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके, फक्त आता आयोगाकडे मागणी पत्रक द्यायचं राहिलेलं आहे. WRD, WCD, PWDची एक्झाम डिसेंबर अखेर होतील अशी आशा आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास जोरात चालू द्या. मी ही लेक्चर टाकण्यामध्ये सातत्य ठेवेल. आय होप ह्याचा तुम्हाला फायदा आणि उपयोग नक्की होईल. जर तुमची रिव्हिजन झाली असेल ना, तर कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक एक्झामची लिंक देत आहे. आय होप तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होईल. ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही एक्झाम देत ट्राय करू शकता. तर अधिक वेळ न घालता सुरू करूयात. तर आज आपण कंटिन्यू करणार आहे आयडियल आयडियल रिजिड, लिनियर इलास्टिक, परफेक्टली इलास्टिक, इलास्टोप्लास्टिक, हार्डनिंग आणि आयडियल फ्लुइड यांचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व ॲक्च्युली कसा असणार आहे. राईट, आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन कर्व माहिती आहे. राईट, कशाचा? त्यातील एक्स ॲक्सिसवर काय असतं? स्ट्रेन असतो आणि वाय ॲक्सिसवर स्ट्रेस असतो. हा कशाचा माहिती आहे आपल्याला? स्टीलचा कर्व आपण पाहिलेला आहे. परंतु जर एखादी बॉडी जर आयडियली रिजिड असेल तर त्याचा कर्व कसा असणार आहे? तर आपण थोडंसं झूम इन करूयात. राईट, हा तुम्हाला ग्राफ दिसत आहे. ह्यामध्ये आयडियली रिजिड म्हणजे काय? तुम्ही किती पण ट्रेस लावावं त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणारच नाही. म्हणजेच काय? स्ट्रेन होणारच नाही. म्हणजे ही जी रेड लाईन आहे ती कशाची आहे? आयडियली. राईट, आयडियली रिजिड म्हणजे रिजिड आहे. तर आता आयडियल फ्लुइड काय असणार आहे? एक्झॅक्टली ऑपोजिट असणार आहे. कोणाच्या ऑपोजिट असणार आहे? आयडियल रिजिडच्या. राईट, म्हणजे काय? स्ट्रेस काय सुद्धा लावू नका तुम्ही. राईट, तरी पण तुम्हाला डिफॉर्मेशन बघायला मिळते. राईट, म्हणजे तो कसा झाला? आयडियली फ्लुइड, रिजिड फ्लुइड. गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तर आता काय आहे? लिनियरली इलास्टिक. राईट, लिनियरली इलास्टिक म्हणजेच काय? आपला स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्ट्रेनच्या. राईट, म्हणजे आपल्याला वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे असा वाय इज इक्वल टू के एक्स ह्या टाईपमधला आपल्याला ग्राफ भेटणार आहे. राईट, म्हणजे ही ब्ल्यू लाईन ही कशाचा ग्राफ आहे? हा ग्राफ आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. कोणाचा? आयडियली नाही, लिनियरली इलास्टिक. राईट, आता आपण काय बघणार आहोत? परफेक्टली प्लास्टिक. राईट, परफेक्टली प्लास्टिक नी ग्राफ दिलेलं नाहीये, मी करेक्शन करेल. परफेक्टली प्लास्टिक म्हणजे काय की असं असणार आहे. मी ड्रॉ करतो. राईट, असं असणार आहे. हा ग्रीनवाला असणार आहे. का असणार आहे? स्ट्रेस कॉन्स्टंट आहे तरी पण स्ट्रेन कसं चाललाय? वाढत चाललाय. म्हणजे तो काय झाला? परफेक्टली प्लॅस्टिक झाला. राईट, परफेक्टली प्लॅस्टिक. तर दुसऱ्या केसमध्ये काय आहे की इलास्टोप्लास्टिक. आता इलास्टोप्लास्टिक म्हणजे काय? इनिशियली तर इलास्टिक आहे म्हणजेच लिनियरली इलास्टिक आहे, पण नंतर काय झालं? प्लॅस्टिक झाला. म्हणजेच काय? स्ट्रेस कॉन्स्टंट आहे पण स्ट्रेन वाढत चाललेला आहे. नंतर हा ग्राफ हा कसा आहे? इलास्टोप्लास्टिकच आहे पण ह्यात स्ट्रेन हार्डनिंग रिजन शो होतोय. राईट, इनिशियली लिनियर, नंतर प्लास्टिक, नंतर असा ग्राफ आता वरती वाढत चाललाय. राईट, म्हणजे जनरली आपण त्याला कसं दाखवतो? असा दाखवतो. हो, हा काय ग्राफ झाला? इलास्टोप्लास्टिक प्लस स्ट्रेन हार्डनिंग. आय होप या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. काही जरी डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत हुक्स लॉ. राईट, हुक्स लॉ काय बघितलं? ज्यावेळेस मगाशी आपण काय बघितलं होतं की आपला जो ट्रेस आहे तो कशाची प्रोपोर्शनल आहे? स्ट्रेनशी प्रोपोर्शनल आहे. राईट, तर हुक्स लॉ काय म्हणतो? हा हुक्स लॉच दाखवतो की स्ट्रेस हा स्ट्रेनशी प्रोपोर्शनल आहे. पण आता प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला रिमूव्ह करायचंय म्हटल्यानंतर काय होणार? स्ट्रेस इज इक्वल टू, राईट, एक कॉन्स्टंट घ्यावा लागणार आहे आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच काय असणार आहे? यंग्स मॉड्युलस. राईट, राईट, हुक्स लॉ आपण हेच दाखवतो. राईट, आता आपण यंग्स मॉड्युलस बद्दल बघणार आहोत. राईट, आता स्टीलचा किती असतो? 2 × 10⁵ न्यूटन पर mm². राईट, ही गोष्ट बाय हार्टच करणं गरजेचं आहे. न्यूमरिकलमध्ये तुम्हाला देत नाही क्वेश्चन, तुम्हाला हे अजून करावं लागतं किंवा काही काही क्वेश्चनमध्ये देतात. पण आता कास्ट आयरन झालं, ॲल्युमिनियम झालं, स्टील ह्यामध्ये रिलेशन कसं आहे? राईट, सगळ्यात जास्त कोणाचं असणार आहे? ऑब्व्हियसली कशाचं? स्टीलचं असणार आहे. राईट, कास्ट आयरनच्या ट्वाईस स्टील असणार आहे आणि ॲल्युमिनियमच्या थ्राईस स्टील असणार आहे. म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त कशाचा झाला? स्टीलचा, त्यानंतर कास्ट आयरन, त्यानंतर ॲल्युमिनियम. याला एक तुम्ही लक्षात कसं म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. राईट, हे झालं. आता आपण काय बघणार आहे? इलॉंगेशन. राईट, इलॉंगेशनचा फॉर्म्युला एव्हरग्रीन फॉर्म्युला आहे. हा बाय हार्टच करा. डेरिवेशनना हा डिराईव्ह करता येतो परंतु इतका वेळ नसणार आहे डेरिवेशन करायला आपल्याला पेपरमध्ये. तर PL/AE
इज इक्वल टू काय झालं हे इलॉंगेशन, राईट. म्हणजेच काय चेंज, ऑब्विसली चेंज किती झाला. पी म्हणजे काय आपला फोर्स, एल म्हणजे काय, समजा हा मटेरियल आहे, मटेरियलची इनिशियल डायमेन्शन जी की एल आहे. आता फोर्स लावल्यानंतर, आता ओढल्यानंतर थोडी गोष्ट वाढणार बरोबर का. आता समजा ही अशी वाढलेली आहे आणि ही वाढलेली लेंथ डेल्टा एल आहे, राईट. आणि ए म्हणजे काय क्रॉस सेक्शन त्याचा, ऑब्विसली युनिफॉर्मच क्रॉस सेक्शन आपण सध्याला तर बघणार आहे. पुढे आपण क्रॉस सेक्शन व्हॅरी होताना सुद्धा बघणार आहे, परंतु इनिशियली लक्षात ठेवा की क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे ए. पी झाला, एल झाला, ए झाला, आणि ई म्हणजे तर माहितीच आहे मटेरियलची प्रॉपर्टी असते, म्हणजे कोणती, यंग्स मॉड्युलस, राईट. आता हा फॉर्म्युला कशात झाला, इलॉंगेशन, राईट. आपण काय बघितलं, ॲक्झियल इलॉंगेशन बघितलं, प्रिझमॅटिक बार. आता प्रिझमॅटिक म्हणजे काय, ज्याचा क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट असतो तो बार म्हणजे प्रिझमॅटिक बार. आता अजून कोणती गोष्टी बघणार आहे आपण, स्ट्रक्चरल रिजिडिटी, राईट. स्ट्रक्चरल रिजिडिटी काय असते, ओके. आता तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये बघू शकताय, पी एल बाय एई, ही एई टर्म आहे ना, ही झाली ॲक्झियल रिजिडिटी, बरोबर आहे का, ॲक्झियल रिजिडिटी. आणि स्टिफनेस म्हणजे काय, आता ही वरती जी लेंथ आहे ना तीच खाली आणून डिवाइडला जाणार, बरोबर का. आणि ह्या पूर्ण टर्मला आपण काय म्हणतो, ॲक्झियल स्टिफनेस. बघितलं तुम्ही, ॲक्झियल स्टिफनेस बघितली, ॲक्झियल रिजिडिटी बघितली. सेम केसमध्ये ए इंटू ई असेल तर ती झाली ॲक्झियल रिजिडिटी. बट ज्यावेळेस ए आपण एईच्या जागी आपण काय करतो, एच्या जागी आपण ज्यावेळेस आय टाकतो ना, मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्यावेळेस ते काय बनते, फ्लेक्झरल रिजिडिटी, ई आय. तर ह्या गोष्टी बाय हार्ट करायच्या आहेत, त्यावर डायरेक्ट MCQ विचारले जातात. ओके, ही गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल तर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. तर बार इलॉंगेशन, मग अशीच बघितलं आपण, इलॉंगेशन म्हणजे डिफॉर्मेशन कसं काढायचं, काय काढायचं, पण हे कशामुळे आहे, सेल्फ वेटनुसार, राईट. मग अशीचा फॉर्म्युला काय होता, पी एल बाय एई. आताचा फॉर्म्युला काय असणार आहे, राईट. त्यामध्ये आताच्या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या गोष्टी येणार आहेत, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, गामा एल स्क्वेअर डिवाइड बाय 2E, राईट. हा इलॉंगेशनचा फॉर्म्युला आहे, याचं डेरिव्हेशन पण आहे, परंतु ते एक्झाममध्ये करायला तुम्हाला वेळ नसणार आहे. जर तुम्हाला डेरिव्हेशनचं एखादं लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण तेही कव्हर करूयात. तर हे डिफॉर्मेशन आहे सेल्फ वेटमुळे एखाद्या बारचं, राईट. असा एक हँगिंग बार असणार आहे, राईट. त्याच्या सेल्फ वेटमुळे ह्याचं काय होणार आहे, इलॉंगेशन होणार आहे, मग थोडीशी लेंथ वाढणार आहे. ते इलॉंगेशन म्हणजेच काय, गामा एल स्क्वेअर डिवाइड बाय 2E. आता गामा तुम्हाला माहित आहे का काय आहे, हे आहे युनिट वेट म्हणतो आपण, म्हणजेच काय, टोटल वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम, युनिट वेट, राईट. एल पण बघितलं की लेंथ असणार आहे मटेरियलची. ई म्हणजे काय, मटेरियलची प्रॉपर्टी आहे, यंग्स मॉड्युलस. आय होप ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल. आता सेल्फ वेटमुळे जे इलॉंगेशन होतं ना, त्यामध्ये दोन केस आहेत. जर ते डिपेंड करतात की शेपवर, समजा हा माझा रेक्टँग्युलर शेप आहे, राईट. ह्याचं डिफॉर्मेशन किती असेल, किंवा त्याच केसमध्ये जर मी कोनिकल सेक्शन घेतला तर माझं डिफॉर्मेशन किती असेल, राईट. आता तुम्हाला माहिती आहे की सिलेंडरचा व्हॉल्यूम आणि कोनचा व्हॉल्यूम मध्ये रिलेशन आहे, म्हणजेच काय, सिलेंडरच्या व्हॉल्यूमला जर आपण 1/3 केलं तर आपल्याला कशाचा भेटतो, कोनचा व्हॉल्यूम भेटतो, राईट. राईट. म्हटल्यानंतर सेम लॉजिक लावायचं, तुम्ही फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की सिलेंडरचं डिफॉर्मेशन काय असणार आहे, गामा एल स्क्वेअर डिवाइड बाय 2E, राईट. जर आपल्याला कोनचं काढायचं आहे, त्या दोघांची हाईट सेम आहे आणि बेसचा एरिया सेम आहे, राईट. बेस सेम आहे आणि हाईट सेम आहे. तर ह्या केसमध्ये ह्या सिलेंडरचं जे डिफॉर्मेशन होतं ना, त्याला 1/3 जर आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला भेटलं कशाचं, कोनचं. कशामुळं, सेल्फ वेटमुळं. आय होप ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर झाली असेल तर आपण पुढे जाऊयात. Axial deflection, right? Axial deflection of non-uniform tapered bar section, right? आता मग कशी तुम्हाला सगळं आपण डेल्टा एलचा फॉर्म्युला काय बघितला होता, पी एल स्क्वेअर डिवायडेड बाय, सॉरी पी एल नाही, पी एल डिवाइड बाय एई, राईट. पण हा कोणत्या बारसाठी होता, प्रिझमॅटिक, म्हणजे काय, क्रॉस सेक्शन युनिफॉर्म आहे. आता टॅपर्ड, आता युनिफॉर्म नाही म्हटल्यानंतर कसं असू शकतं की आता आपण हॉरिझॉन्टल बार ड्रॉ करूयात, की हा आपला नॉर्मल बार, रेक्टँगल एकदम प्रिझमॅटिक आहे, क्रॉस सेक्शन व्हॅरी होतं का नाही. पण समजा इनिशियली आपण असा ड्रॉ केलेला आहे हा, राईट. म्हणजे क्रॉस सेक्शन व्हॅरी होतोय, राईट. आता ह्या केसमध्ये दोन गोष्टी असू शकतात की बाबा हा क्रॉस सेक्शन रेक्टँगल असू शकतोय, राईट. आय होप मला व्यवस्थित काढायचं जमले असेल. रेक्टँगल असू शकतोय, राईट, म्हणजे ट्रेपॉझॉइडल असू शकतोय, किंवा कोनिकल पण असू शकतो ना, की असा
सर्क्युलर पण असू शकतो, राईट. दोन्ही केसमध्ये काय होते, व्हॅरी होते, बरोबर का, क्रॉस सेक्शन व्हॅरी होते. आता ह्या लक्षात कसं ठेवायचं, तर तुम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो म्हणजे कोणता, पी एल डिवायडेड बाय ए. कोणाचा, प्रिझमॅटिकचा, राईट. प्रिझमॅटिकचं पी एल डिवायडेड बाय ए, सर ए लिहिलं इथं ई लिहा, राईट. आता फक्त चेंज काय होणार, एरिया चेंज होणार, बरोबर आहे. सुरुवातीच्या केसमध्ये ए आपण लिहू शकतो, पण या केसमध्ये काय होणार, एरिया चेंज होतोय. समजा तर आपण सुरुवातीला कोनिकलचं बघूया. इनिशियल डायमीटर काय होते, D1 होते, आणि फायनली काय झाली, D2 झाली. तर इथं काय लिहायचं, पाय D1 D2 डिवायडेड बाय 4. तुम्हाला बघायला मिळेल इथं फॉर्म्युला, राईट. हा सेम फॉर्म्युला आहे, राईट. म्हणजे तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं, पी एल डिवायडेड बाय ए ई, फक्त ए चेंज होणार. आता पाय D1 इंटू D2 डिवाइड बाय 4, राईट. सेम सेम केस कुठल्या कशाच्या केसमध्ये, हा जो ट्रॅप हजार्ड दिसतोय ना, ह्याच्या केसमध्ये काय असणार, पी एल ई ॲज इट इज लिहिलं. एरिया काय असणार आहे, आता समजा याची विड्थ आपण बी घेऊ, B1 आणि याची B2, राईट. B1 आणि B2, आणि थिकनेस याची युनिफॉर्म थिकनेस असणार आहे याची टी. तर काय होणार, चेंज इन विड्थ इंटू टी डिवायडेड बाय एल एन B2 बाय B1, राईट. फक्त एरियाच्या ठिकाणी चेंज करायचं आहे, फक्त एरियाच्या ठिकाणी ही एक टर्म टाकायची त्यामध्ये, आणि हा फॉर्म्युला इथे आहे. सॉरी, राईट. हा फॉर्म्युला फक्त बाय हार्ट करायचा आहे. आय होप तुम्हाला ट्रिक कळाली असेल, गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण तो सॉल्व्ह करूयात. तर दुसरे आता नेक्स्ट पॉईंट, इक्विव्हॅलंट यंग्स मॉड्युलस, राईट. इक्विव्हॅलंट यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, की आता सिम्पल हा एक मटेरियल आहे आणि हा एक, दोन मटेरियल आहेत. आता यंग्स मॉड्युलस हा मटेरियलची प्रॉपर्टी आहे, राईट. मटेरियल 1 आणि मटेरियल 2 म्हटल्यानंतर ह्याचा यंग्स मॉड्युलस चेंज होणार आहे, कारण तो मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मटेरियल चेंज झाला तर यंग्स मॉड्युलस पण चेंज होणार, E1 E2. आता काय केलं आपण, कॉम्बिनेशन केलं, की आपण एकावर एक ठेवूयात, राईट. 2 मिनिटं. ओके, परफेक्ट डायग्राम आलेला आहे. ह्याचा एरिया A1 असणार आहे आणि यंग्स मॉड्युलस E1 असणार आहे. एरिया A2 असणार आहे आणि यंग्स मॉड्युलस E2 असणार आहे, राईट. आता याचं कॉम्बिनेशनचं काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस, राईट. त्याचं डेरिवेशन आपण करू शकतोय, एवढं काही नाही आहे याच्यामध्ये अवघड, राईट. आता समजा आपण फोर्स लावला P, राईट. आता फोर्स डिवाइड होणार, राईट. फोर्स डिवाइड होणार म्हणजे काय, मटेरियल 1 थोडासा फोर्स रेजिस्ट करणार, मटेरियल 2 थोडासा फोर्स रेजिस्ट करणार, म्हणजे P इज इक्वल टू P1 प्लस P2 झालं, राईट. सेम इक्वेशन करायचं, P इज इक्वल टू काय आहे, PL डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे, डेल्टा एल. ऑब्विसली चेंज पण सेम होणार आहे आणि लेंथ पण सेम आहे, कारण की पॅरलल आहे, त्यामुळे P ए ई इज इक्वल टू, म्हणजे सेमच असणार आहे ना, राईट आहे. त्यामुळे पीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, स्ट्रेन इंटू ए ई, राईट, इज इक्वल टू पी. टाका त्यामध्ये. आता स्ट्रेन तसं इकडे सेम असणार आहे, त्यामुळे कॅन्सल म्हटलं. आता पी म्हणजे काय लिहू शकतो आपण, ए इंटू ई. म्हटल्यानंतर काय झालं, ए इंटू ई इज इक्वल टू A1 E1 प्लस A2 E2, राईट. मग ईचा फॉर्म्युला काय झाला, A1 E1 प्लस A2 E2 डिवाइड बाय ए. तर ए इक्विव्हॅलंट झालं. असं तुम्ही डेरिवेशन करून बघू शकता, पण पेपरमध्ये इतका वेळ नसणार आहे, त्यामुळे तुम्ही ही बाय हार्टच करा हा फॉर्म्युला, ओके. राईट. आता इलास्टिक कॉन्स्टंट कोणकोणते आहेत आपण मगाशीपासून बघतोय, आपलं तुम्हाला तर यंग्स मॉड्युलस एकदम क्लिअर झाला असेल, राईट. नंतर आपण रिजिडिटी मॉड्युलस बघणार आहे आणि बल्क मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस क्लिअर झाला असेल, स्ट्रेन पण क्लिअर झाला असेल, रिजिडिटी मॉड्युलस पण बघणार आहे आपण. सेम आहे, रिजिडिटी मॉड्युलस काय करतो, स्ट्रेस बाय स्ट्रेन हा माहिती आहे आपला फॉर्म्युला. ज्यावेळेस शियर स्ट्रेस असतो आणि शियर स्ट्रेन असतो त्यांचा रेशो म्हणजे रिजिडिटी मॉड्युलस. आणि बल्क मॉड्युलस म्हणजे काय, की एखाद्या असा ब्लॉक आहे आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे, सगळीकडं फोर्स त्याला अप्लाय होणार आहे, म्हणजे जो प्रेशरमध्ये चेंज झालेला आहे डिवायडेड बाय जो व्हॉल्यूममध्ये चेंज होईल, तो म्हणजे काय झाला, तो बल्क मॉड्युलस.
ओके, आय होप या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार, कारण की रिव्हिजन लेक्चर आहे त्यामुळे सर्व गोष्टी काही क्लिअर होणार नाहीत. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे पॉयझन्स रेशो. राईट, रिप्रेझेंट कशाने करतो आपण? म्यूनं रिप्रेझेंट करतो. पॉयझन रेशो केव्हाही निगेटिव्ह नसतो. तुम्हाला निगेटिव्ह साईन तुम्ही भरपूर पुस्तकात बघितलं असले. ॲक्च्युली काय आहे पॉयझन रेशो म्हणजे काय, की हा माझा मटेरियल आहे. राईट, ओके, मटेरियल थोडासा वाकडा तिकडे पण असू दे, समजून घ्या. ज्यावेळेस मटेरियलला मी काय करेल, इलॉंगेट करेल. म्हणजे काय, असं इलॉंगेट केला. ज्यावेळेस त्याची काय वाटली, लेंथ वाढली, परंतु डायमीटर काय झाली, कमी झाली. ज्यावेळेस एक चेंज पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस दुसरा चेंज निगेटिव्ह असतो, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतं, निगेटिव्ह होतं. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण निगेटिव्ह साईन देतो. राईट, त्याला बॅलन्स करण्यासाठी. म्हणजेच यंग्स मॉड्युलस सॉरी पॉयझन्स रेशो केव्हाही निगेटिव्ह नसतो. तर काही इम्पॉर्टंट, आणि त्याची रेंज काय आहे, 0 ते 0.5. तर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की 0 कशात असेल तर कॉर्क. कॉन्क्रीटचा किती असतो, 0.1 ते 0.2च्या दरम्यान असतो. माइल्ड स्टीलचा किती असतो, 0.286. रबरचा 0.5. राईट, परफेक्टली प्लॅस्टिक. म्हणजे कसं, जेवढं डक्टाईल मटेरियल असेल ना तेवढाचा यंग्स मॉडेल जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं. ब्रिटलचा कमी असतो, पण डक्टाईल मटेरियलचा यंग्स मॉडेलस जास्त असतो. आय होप या गोष्टी डायरेक्ट क्वेश्चन विचारतात एमसीक्यूमध्ये, त्यामुळे ह्या गोष्टी बाय हार्ट करा. राईट, नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. राईट, आता स्ट्रेन तुम्हाला कळाला काय, तर डबल सांगतो की चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. बरोबर आहे का? मग ती लेंथ असो, विड्थ असो, ब्रेड्थ असो, व्हॉल्यूम असो, काहीही असो. ओके, तर ट्रायॲक्झियल, ज्यावेळेस ट्रायॲक्झियल फोर्स असेल, म्हणजे ट्रायॲक्झियल फोर्स म्हणजे काय, की ओके, आपण डायग्राम काढू एक छान व्यवस्थित. राईट, सगळ्या बाजूनी फोर्स लागलेला आहे. ट्रायॲक्झियल म्हणजे एक्स डायरेक्शन सुद्धा, वाय डायरेक्शन सुद्धा, आणि झेड डायरेक्शन सुद्धा, सर्व बाजूनी काय लागलेला आहे, फोर्स लागलेला आहे. माझी डायग्राम तुम्हाला कळते तर ना? ओके, हां, सर्व बाजूनी फोर्स लागलेला आहे. त्या केसमध्ये काय होईल, जी व्हॉल्यूममध्ये चेंज होणार आहे ते कसं होणार आहे, तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेशन बी आपण करू शकतो. तुम्हाला हवे असेल तर सांगा, आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ तयार करूयात. राईट, हायड्रोस्टॅटिक. आता हायड्रोस्टॅटिकमध्ये काय होतं, हाच मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा. हायड्रोस्टॅटिकमध्ये काय असणार आहे, सिग्मा एक्स, सिग्मा वाय, सिग्मा झेड. आता हा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड इंटू 1 - 2 म्यू डिवायडेड बाय ई, असा फॉर्म्युला असणार आहे. हायड्रोस्टॅटिकच्या केसमध्ये काय होतं, ही सिग्मा एक्स, हा सिग्मा एक्स आहे आपला. राईट, आणि इथं थोडंसं करेक्शन करा याच्या डायरेक्शनमध्ये. हा सिग्मा वाय आणि हा सिग्मा झेड. तुम्हाला 3D डायग्राम माझी कळाली असेल. सर्व डायरेक्शनने काय असणार आहे, फोर्स सेम असणार आहे. म्हणजेच काय, सिग्मा एक्स इक्वल टू सिग्मा वाय इक्वल टू सिग्मा झेड. म्हणजेच काय, 3 सिग्मा. राईट, हा फक्त एवढा चेंज झालेला आहे. राईट, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. राईट, आता ह्यामध्ये एक जसं की आता सॉलिड सिलेंडर असेल आणि त्याचा सिग्मा व्ह्यूचा फॉर्म्युला असा कसा झाला, तर त्यासाठी काय करायचं, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला शोधायचा. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय, एरिया. एरिया इंटू लेंथ. आता एरिया म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर इंटू लेंथ. ह्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. कसं करायचं, पार्शियल डिफरन्शिएशन. राईट, आपण ओघवतं घेऊया, ते डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त पार्शियल डिफरन्शिएशन करायचं. त्याचं काय होणार, पाय आर स्क्वेअरचं काय असणार आहे, 2r dr. राईट, इंटू लेंथ प्लस पाय आर स्क्वेअर, राईट, इंटू dl डिवायडेड बाय व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. व्हॉल्यूम काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर यल पाय आर स्क्वेअर इंटू यल. म्हणजे काय होणार, पायला पाय कॅन्सल, एक आरला एक आर कॅन्सल. म्हटल्यानंतर काय झालं, तुम्हाला उत्तर तसं 20 मिनिट काला झालेलं आहे, पण असं केल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटून जाईल. काय भेटलं आपलं उत्तर, 2dr डिवायडेड बाय आर प्लस dl डिवायडेड बाय dl इज इक्वल टू काय झालं, dv डिवायडेड बाय v. म्हणजे काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काय झाला, 2 टाइम्स रेडियल स्ट्रेन. राईट, म्हणजे डायमेट्रिक स्ट्रेन 2 टाइम्स. राईट, इंटू लॉंगिट्युडिनल स्ट्रेन म्हणजेच काय, dl बाय l
आय होप ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. रिव्हिजन लेक्चरमध्ये एवढं सगळं जास्त गोष्टी आपण डिटेलमध्ये सांगू शकत नाही आहे. जर तुम्हाला काय डाऊट आला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. ओके. रिलेशन बिटवीन द इलास्टिक कॉन्स्टंट डायरेक्ट बाय हार्ट करा. E इज इक्वल टू जी 1 मायनस म्यू आणि इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाकीच्या दोन गोष्टी तुम्ही ऑटोमॅटिकली काढू शकताय. त्यामध्ये एवढं काही नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण सॉमचा चॅप्टर नंबर 1 रिवाईज करून झालेला आहे कम्प्लिटली. कमी वेळामध्ये रिवाईज झालेला आहे. काही काही गोष्टी मी रिपीट एक्सप्लेन करत होतो. त्यामुळे ज्यांना गोष्टी माहीत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लेंदी झाला असेल. पण आय होप हा व्हिडिओ तुमचा नक्कीच फायद्याचा ठरेल. त्यामध्ये आपण एक ओघवती रिव्हिजन करणार आहोत. आपण कोणकोणत्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ॲक्झियल इलॉंगेशन सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. PL डिवायडेड बाय AE तुम्हाला सगळीकडे उपयोग येणार. गामा L स्क्वेअर डिवाइड बाय 2E कशाचा आहे? सेल्फ वेटचा. कोणाच्या? प्रिझमॅटिक. कोनिकल असं तर काय होणार आहे? राईट. सिलेंडरचा 1/3 व्हॉल्यूम असते, त्यामुळे 1/3 मल्टिप्लाय करायचं. टॅपर्ड सेक्शन काय असणार आहे? PL डिवाइड बाय AE लक्षात ठेवायचं. एच्या जागी काय टाकायचं? पाय D1 D2 डिवाइड बाय 4. सेम रेक्टेंगलच्या जागी काय टाकायचं? एच्या जागी डेल्टा B इंटू T डिवायडेड बाय LN B2 बाय B1. फक्त PL डिवाइड बाय AE लक्षात ठेवा. फक्त A चेंज करायचं आहे आपल्याला, एवढंच. कॉम्पोजिट बारमध्ये E इक्विव्हॅलेंट त्याचं डेरिव्हेशन करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आणि रिलेशन E इज इक्वल टू G1 प्लस म्यू E इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू लक्षातच ठेवायचं आहे. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि रिव्हिजन हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि हां, कमेंट सेक्शनमध्ये एक्झामची लिंक दिलेली आहे. ट्राय करून नक्की बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. थँक्स फॉर वॉचिंग.